नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रोहिणी सरोजचे कान भरण्यासाठी आलेली असते. ती सरोजला म्हणते, मला माहिती आहे स्वामीनाथन जे काही बोलले त्यामुळे तू प्रचंड रागावलेली आहेस आणि बाहेर जे काही घडलं त्यात मला सुद्धा काहीतरी गोंधळ वाटतोय. डॅडना कलाविषयी प्रचंड सिंपती आहे. सरोज म्हणत असते, मग मी काय करू? तर रोहिणी म्हणते, हाच प्रॉब्लेम आहे तुझ्या डोक्यात राग असेल तर तुला अजिबात काही समजून घ्यायचं नसतं. तू कशी सरळ आणि रोखठोक स्वभावाची आहेस, मग आडवळणात दुसरं काही असेल तर तुला अजिबात काही दिसत नाही. सरोज तिला म्हणते, उगाच कॉम्प्लिकेशन्स करू नको. जे काही आहे ते पटपट सांग, मला खूप कामं आहेत. रोहिणी म्हणते, डॅडना कलाविषयी सिंपती आहे आणि स्वामीनाथनला डॅडविषयी रिस्पेक्ट. म्हणूनच स्वामीनाथनला कला ही डिझायनर म्हणून हवी असेल. तर सरोज म्हणते, म्हणजे तुला असं म्हणायचंय का आबांच्या सांगण्यावरून स्वामीनाथनने असं सांगितलं? म्हणजे हे त्यांना माहिती असेल का? इकडे संगीता काम करत असताना कलाचाच विचार करत असते. त्यावेळी काजल तेथे येऊन संगीताला विचारते, लक्ष कुठे आहे तुमचं खरे बाई? आपल्याला आयुष्यात अजून बऱ्याच गोष्टी करायच्यात आणि असला पैशाचा वगैरे अजिबात लोड घ्यायचा नाही. आपल्यासारख्या मुली तुमच्या पोटी जन्माला आल्यात, मग कसला लोड घ्यायचा? संगीता म्हणते, तुम्हा पोरींमुळेच माझा जीव टांगणीला लागलाय. काजल विचारते, आपण काय केलं? 15 दिवस झाले एक पण राडा नाही केला. संगीता म्हणते, कलेचं टेन्शन आलंय मला. तुला सांगितलं ना तिथे काय चालू आहे ते. माझ्या कलेला का सगळं सहन करावं लागतं? काजल तिला समजावते. ती म्हणते, अजिबात लोड घ्यायचा नाही आणि आपल्या ताईची त्यात शून्य चूक आहे. तिने तर फक्त तिचं काम केलं ना. उलट चांदेकरांनी तर तिच्यावर खुश व्हायला पाहिजे. आपल्या कलाताईने एवढ्या सुंदर छान युनिक डिझाईन्स दिल्या त्यांना, पण ते जमत नाही त्यांना. जर त्या घरात ताईला किंमत नसेल ना तर तिला सांग, सरळ तिकडून उठ आणि इकडे निघून ये. इकडे सरोज रोहिणीला म्हणत असते, हे कसं शक्य आहे? रोहिणी म्हणते, या मुली आपल्या घरात आल्यापासून काहीही अशक्य नाहीये. त्यात स्वामीनाथन जेव्हा आपल्या घरी आले होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय ना. डॅड अद्वैतला स्वतःच्या जावयासारखं आणि त्या कलाला सख्खी नात असल्यासारखं ट्रीट करतात. म्हणूनच डिरेक्टली स्वामीनाथनने तिला हायर केलं असेल. किंवा डॅडनेच स्वामीनाथनला फोन करून गळ घातली तर नसेल ना, की कलालाच डिझायनर म्हणून घ्या. सरोज म्हणते, मला नाही असं वाटत आबा असं काही करतील म्हणून. आणि मुळात तू आबांविषयी बोलतीयस. रोहिणी म्हणते, डॅडविषयी नाही बोलत आहे मी फक्त एवढंच म्हणतीये की जे काही घडलंय त्यात नक्की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे तूच विचार कर आणि सावध राहा जरा. रोहिणी येते मी असं म्हणून तेथून निघते आणि जाता जाता विचार करते, आता खरी मजा येईल. त्या कलाला कळणारही नाही ती कधी गायब झाली ते. इकडे संगीता काजलला म्हणते, कोणत्याही गोष्टीचा असा फटकन तुकडा पाडायचा नसतो. सासरी आहे ती, त्यामुळे तिला समजुतीनेच घ्यायला लागणार. काजल म्हणते, पण आपली काही चूक नसताना आपण कशाला ऐकायचं? संगीता म्हणते, माहेरची गोष्ट वेगळी असते, सासरची गोष्ट वेगळी असते. काजल म्हणते, आपल्याला ते काही कळत नाही. मला सांग, जर एखाद्या व्यक्तीने आपल्यावर उपकार केले असतील तर आपण त्याच्याशी कसं वागायचं? संगीता म्हणते, एखादी व्यक्ती आपल्यावर जर उपकार करत असेल तर आपण त्या उपकाराची जाणीव ठेवायची. आपण त्याचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. नेहमी आपल्याला त्याची जाणीव पाहिजे की ही व्यक्ती आपल्यावर उपकार करतीये. तर काजल म्हणते, हो ना, म्हणजे एखादी व्यक्ती माहेर सोडून तिच्या सासरी जाते म्हणजे ती त्यांच्यावर उपकारच करते. मग त्या सासरकडच्यांनी तिच्यासोबत कसं वागलं पाहिजे? प्रेमाने वागलं पाहिजे ना. आपल्या सुनेचा एकही शब्द खाली पडू देता कामा नये. संगीता म्हणते, मुलगी सासरी जाते म्हणजे उपकार नाही करत, जगाची रीत आहे तशी. काजल म्हणते, बोलायला आहे हे सगळं, आपल्याला अजिबात नाही पटत. संगीता म्हणते, तुला नाही कळत ना, मग गप्प राहा. जितकी खोलात शिरशील तेवढी आत रुतशील आणि अडकशील. काजल म्हणते, म्हणूनच आपलं फिक्स आहे, आपण लग्नच करणार नाही आणि जरी केलं तरी आपण घर जावई आणणार. संगीता म्हणते, परत घर जावई आणण्याचा विचार केलास ना तर लगेच काजल उठून जाते. संगीता मनात विचार करते, या काजलचं एक कळत नाहीये मला. खरंच लग्न करण्याच्या वेळी जर घर जावई आणायचा म्हणूनच हट्ट करत बसली तर काय करायचं मी? इकडे संध्याकाळी रूममध्ये आल्यानंतर अद्वैत विचार करत असतो, आता हिच्याकडे विषय तरी कसा काढायचा? आणि विषय काढला तर हिचं परत सुरू होणार. त्याला ज्वेलरी डिझाईनबद्दल बोलायचं असतं, परंतु त्याला कळत नसतं की कसं बोलावं. तो मनात विचार करतो, ऑलरेडी इतके तमाशे झालेत, त्यामुळे हिला भाव खायला तर फुल स्कोपच मिळणार आता. जाऊ दे, काय भाव खायचाय तो खाऊ दे, पण माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं आहे. कलाने त्याच्याकडे बघावं म्हणून तो एक काचेचा छोटंसं भांडं उचलून वाजवतो, परंतु कला तरीही त्याच्याकडे बघत नाही. त्यानंतर अद्वैत घसा खरखरल्यासारखं करतो, परंतु तरीही कला त्याच्याकडे बघत नाही. त्यावेळी अद्वैत मनात म्हणतो, किती अति आगाऊपणा करायचा माणसाने. आता मी सरळ काहीतरी विचारतोय ना, ही मला सरळ टाळते.
अद्वैत मात्र कलासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कला काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. अद्वैत मनात म्हणतो, दरवेळी रेडिओची खरखर असल्यासारखं सतत बडबडत असते, आज काय झालंय? हे अति आगाऊ, बोल ना काहीतरी, असं तो मनात विचार करत असतो. त्यावेळी कला मनात विचार करते, किती नाटकं करतोय हा आता, किती इगो, सरळ तोंड उघड आणि विचार मला, प्लीज तू मला डिझाईन्स बनवून देशील का ग? पण नाही. अद्वैतला मात्र विचारावं की नाही हे काही कळत नसतं, तर तो विचारायचं ठरवतो. तर तेवढ्यातच कला म्हणते, आज किती दिवसांनी सुखाची झोप लागणार आहे. आणि ती गुपचूप झोपी जाते. तर अद्वैत मनात म्हणतो, मूर्ख आहे काही, रोज तर रात्रभर बसून रांगोळ्या काढायची. रांगोळ्या कसल्या? डिझाईन्स काढायची ना, मग आत्ता का झोपतीये? मुद्दामून करतीये. कसं मॅनेज करायचं आता हे सगळं? कलासुद्धा मध्ये मध्ये उठून सारखं बघत असते अद्वैत झोपला की नाही, आणि या सगळ्याची तिला खूप मजा येत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सोहम त्याचे सगळे पेंटिंग्ज बघत म्हणत असतो, काय करावं एवढ्या सगळ्या पेंटिंगचं? घरी एवढ्या सगळ्या पेंटिंग्ज असताना नवीन काही काढावंसं सुद्धा वाटत नाही. त्यातच मध्येच तो काजलचा सुद्धा विचार करत असतो. तो म्हणत असतो की एवढ्या पावसात ती रेस्टॉरंटमध्ये कशी जाणार? आत्ताच आजारपणातून उठलीये, परत भिजली तर आणखी आजारी पडेल. तो काजलला फोन करून विचारतो, कुठे आहेस तू? कॅफेसाठी निघालीस का? वाटेत कुठे अडकली तर नाहीयेस ना? त्याला तिची खूप काळजी वाटत असते. काजल म्हणते, मी कशी अडकेल? सोहम म्हणतो, बाहेर पाऊस किती पडतोय बघ, मी फक्त लक्षात आलं म्हणून फोन केला. काजल सांगते, आपल्याला बॉसने सांगितले थोडंसं उशिरा यायला आणि घरात पण प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण दुपारीच जाणार आहे कॅफेला. सोहम विचारतो, कसला प्रॉब्लेम? सगळं काही ठीक आहे ना? काजल त्याला सांगते, बाहेर बघ कसला भारी पाऊस पडतोय, तू ना मस्त कडक चहा आणि गरम पकोडे खा आणि पाऊस बघत बघत चित्र वगैरे काढ. उगाच या सगळ्या गोष्टींचा लोड नको घेऊस. तर सोहम म्हणतो, तू मित्र म्हणतेस ना मला, मग सांग ना काय झालंय? इतकाही परका नाहीये मी. काजल म्हणते, तुला माहितीये ना घराचा हप्त्याचा प्रॉब्लेम, आणि त्यात आता किराणाला सुद्धा पैसे नाहीयेत. कला कपड्यांच्या घड्या घालत बसलेली असते. त्यावेळी अद्वैतला मिस्टर स्वामीनाथनचा फोन येतो आणि ते विचारतात, नवीन डिझाईन्सची काही अपडेट? अद्वैत सांगतो, माझे प्रयत्न चालू आहेत, मी अपडेट करतो तुम्हाला. मिस्टर स्वामीनाथन म्हणतात, मी वाट बघतो. ते दोघे फोन ठेवून देतात. अद्वैत कलाला म्हणतो, मिस्टर स्वामीनाथनचा आत्ता फोन होता. त्यांचं म्हणणं आहे की ती जुनी डिझायनर नसेल तर हे डील कॅन्सल होणार. आणि तुला माहिती आहे ना हे डील किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आपल्या सगळ्यांनाच याचा खूप फायदा होणार आहे. आपल्या कंपनीचं नाव, आपल्या कंपनीचं रेप्युटेशन सगळं धुळीला मिळेल जर हे डील झालं नाही तर. किती जुनी परंपरा आहे चांदेकर ज्वेलर्सची, ती सगळी धुळीला मिळेल. म्हणून मला असं वाटतं की तू काहीतरी करावं. कला त्याला म्हणते, मला असं वाटतं की मी काहीतरी वेगळं ऐकलं बहुतेक. मला, माझंच्या ऐवजी आपण, आपल्याला, आपल्यासाठी. कमाल आहे. बघ ना चांदेकर, म्हणजे एकतर तू चुकीचं बोलतोयस किंवा मी चुकीचं ऐकलं. तर अद्वैत तिला म्हणतो, बोलून घे, चान्स मिळाल्यानंतर तू टोमणे मारणारच. आणि जी मला नाही बोलली ती खरे कसली. इकडे सोहम काजलला म्हणत असतो, माझ्या घरी खूप पेंटिंग्स पडलेत, मला खरं तर एक्झिबिशन लावायचंय, परंतु एवढ्या पावसात कोण येणार? काजल त्याला म्हणते, आपण तुझे पेंटिंग्स कॅफेमध्ये लावू, म्हणजे एक्झिबिशनमध्ये लोक येतील नाही येतील, पण कॅफेमध्ये तर सगळेच येतात. तर सोहम म्हणतो, हे खरंच होऊ शकतं का? काजल म्हणते, ही आयडिया एकदम बेस्ट आहे, फक्त मालकाला थोडं घोळात घ्यावं लागेल, पण करू आपण ते. सोहम म्हणतो, खरं तर मी तुझी चौकशी करायला फोन केला होता, पण तू तर माझाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास. पण आपण जर ही डील आपल्यामध्ये करणार असू तर आपल्यामध्ये काही गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे, तरच मी ही ऑफर स्वीकारेल. जर मी कॅफेमध्ये एक्झिबिशन लावलं आणि कोणी माझं पेंटिंग विकत घेतलं तर त्यातलं मी थोडं कमिशन तुला देईल, चालेल का? काजल त्याला म्हणते, आपल्याला फक्त आयडिया आली म्हणून आपण तुला सांगितलं एवढंच. सोहम म्हणतो, आयडियाचेच तर पैसे मिळतात ना, आणि बाहेर हे असंच चालतं, तूच आयडिया दिलीस ना, तुला तुझ्या आयडियाचेच पैसे मिळतायत. तू हो म्हण, म्हणजे विषय संपला. तर काजल ठीक आहे म्हणते आणि ते दोघे फोन ठेवून देतात. फोन ठेवल्यानंतर सोहम मनात विचार करतो, वेडी आहे ही मुलगी, पण तेवढीच हुशार सुद्धा आहे. इकडे कला अद्वैतला म्हणते, मी टोमणे मारत नाही, कारण ती खरेंकडची तरी सवय नाहीये. तुमच्याकडची इथली असेल तर मला माहिती नाही, आणि मी का नाही बोलायचं? मला संधी मिळालीये, आता मी बोलणार. आणि काय प्रॉब्लेम झाला माहितीये का चांदेकर, या घरात भला मी, माझं, माझ्यासाठी हे सगळं ऐकायची इतकी सवय आहे ना, की दुसरं काहीही ऐकलं तरी मला वाटतं की माझे कानच वाजतायत. केवढा तो रिस्पेक्ट. आत्ता 3 मिनिटांपूर्वी तू आपलं चांदेकर कुटुंब असं म्हणालास, त्याने तर मला भरून आलं.
मग असं काहीतरी वेगळं झाल्यानंतर मला खात्री करून घेण्यासाठी एवढं तर बोलायलाच हवं ना. अद्वैत तिला म्हणतो, झालं का तुझं? तुला माहिती आहे ना काय परिस्थिती आहे. काल तू होतीस ना तिकडे. मिस्टर स्वामीनाथनना ती जुनीच डिझायनर हवी आहे. ते काही तुझ्या पुरणपोळ्या आणि चटणी घ्यायला आले नव्हते इथे. त्यांना डील फायनल करायची होती. तर कला म्हणते, बरं ठीक आहे, मला सांग, चांदेकर ज्वेलर्स हा किती मोठा ब्रँड आहे? अद्वैत म्हणतो, हा काय प्रश्न आहे? तर कला म्हणते, अरे मी विचारत नाहीये, सांगतीये. चांदेकर ज्वेलर्स हा किती मोठा ब्रँड आहे. मी माझ्या लहानपणापासून चांदेकर ज्वेलर्सबद्दल ऐकत आली आहे. आणि एवढ्या मोठ्या ब्रँडमध्ये काम करण्यासाठी किती लोकांनी इन्स्पायर होऊन डिझायनिंगचे कोर्सेससुद्धा केले असतील. कला सगळ्या रूममध्ये फिरत असते आणि तिच्या मागोमागच अद्वैतसुद्धा तिच्या मागे मागेच चालत असतो. कला त्याला म्हणते, तू सोशल मीडियावर एक जाहिरात टाक. 100 जण तर नक्की येतील. मग त्यातून निवडा तुम्ही. अद्वैत म्हणतो, तुला माहिती आहे ना त्यात फार वेळ जाईल. कला त्याला म्हणते, पण तू तर दी ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस. तुझ्याकडे तर सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं ना. तू कधीच हार मानत नाहीस. तू टेन्शन घेऊ नकोस. तू प्रयत्न करत राहा. नक्की डिझायनर मिळेल तुला. अद्वैत मनात विचार करतो, मुद्दाम करतीये ही हे सगळं. हिला कळतंय मला नेमकं काय म्हणायचंय, तरी मुद्दाम. कला त्याला म्हणते, काय झालं? जशी जुनी डिझायनर होती तशीच नवी डिझायनरसुद्धा मिळेल रे तुला. तुझा विश्वास ढळला नाहीये ना. अद्वैत मनात विचार करतो, ही मला बोलायलाच लावणार, त्याशिवाय हिची रेडिओची खरखर बंद होणार नाही. अद्वैत तिला म्हणतो, ठीक आहे, स्पष्टच विचारतो. संध्याकाळपर्यंत डिझायनर मिळणं अवघड आहे. आणि जरी डिझायनर मिळाली तरीही तिच्याकडून डिझाईन्स पूर्ण करून घेणं पॉसिबल नाहीये. आणि मिस्टर स्वामीनाथनना ती जुनीच डिझायनर हवी आहे. ती जुनी डिझायनर म्हणजे तूच. तू करशील का खरे? प्लीज. तर कला म्हणते, अच्छा अच्छा, असं आहे होय. मला थोडा विचार करावा लागेल. म्हणजे करू की नको करू? अद्वैत म्हणतो, एखाद्याचा अंत कसा बघायचा हे अगदी बरोबर कळतं हिला. आणि तिला म्हणतो, निर्णय काही एवढा कठीण नाहीये. कला म्हणते, कठीण कसा नाही? माझा काही बिझनेस नाही आणि मी तुझ्या इतकी ग्रेट सुद्धा नाहीये. त्यामुळे मला निर्णय घेणं खूप कठीण वाटतं. कला मात्र अद्वैतला तिच्या तालावर नाचवत असते. अद्वैत तिला म्हणतो, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घे ना. तुला माहिती आहे ना परिस्थिती काय आहे. आणि तुझं हे जे काही चाललंय ना, विचार करते, कसं करू, पिचिक पचाक, हे सगळं मला कळतंय. हे सगळं तू मुद्दाम करतेयस. तू स्वतःला खूप शहाणी समजतेस, परंतु इतर लोक मूर्ख आहेत असं समजू नकोस. तर कला म्हणते, आता मला व्यवस्थित ऐकायला येतंय. आता कसं चांदेकर सोबत बोलतीये असं वाटतंय. आणि काय म्हणत होतास तू? मी मुद्दाम करतीये? तर अद्वैत म्हणतो, म्हणजे जे काही करायचंय ते लवकर कर, माझ्याकडे वेळ नाहीये. तर कला म्हणते, ठीक आहे, तू सांगतोयस तर मी विचार करून निर्णय घेते. म्हणजे उगाच मला नंतर पछतावा नको. अद्वैत तिला म्हणतो, तू विचारच करतीयस ना मगापासून, आता सांग जरा लवकर. कला म्हणते, असं काय करतोयस? द ग्रेट चांदेकर मला तू आमची डिझायनर होशील का असं विचारत असेल तर मला असं वाटतंय मी विचार करूनच उत्तर द्यायला हवं. त्यामुळे मी आरामात विचार करून तुला उत्तर देते. आणि ती रूममधून बाहेर जाते. तर अद्वैत स्वतःशीच म्हणतो, एकदा हाताला लागू दे, मग दाखवतो हिला. माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेते का? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मीटिंगमध्ये अद्वैत म्हणत असतो, विक्रीवर परिणाम होतोय ही कारणं देऊ नका. चांदेकर ज्वेलर्स एक प्रीमियम ब्रँड आहे. दागिन्यांच्या क्वालिटीप्रमाणेच किंमत असणार. कला तिचं मत मांडते आणि ती म्हणते की आपण जर चांदेकरांचे टॉप डिझाईन्स 1 ग्रॅममध्ये बनवायला सुरुवात केली तर आबा म्हणतात, पोरीचा विचार चांगला आहे आणि आपण या कलेक्शनला कलाविष्कार म्हणूया. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.